मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर, तर दिल्लीमध्ये धनंजय मुंडे आणि प्रल्हाद जोशींमध्ये बैठक सुरू। धनंजय मुंडे दिल्लीत अमित शहांना भेटून आल्यानंतर त्यांचा राजीनामा होईल, तृप्ती देसाईंचं मोठं विधान। अजित पवार आणि मुंडेंची मिलीभगत, मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊतांचा दावा, तर पद वाचवण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय, मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांची टीका। मंत्रालयामध्ये पंकजा मुंडे आणि अजित पवारांची भेट, तर भेटीनंतर धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं। पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिल्यास लगेचच राजीनामा देईन, माझ्याबाबत काय करायचं अजित पवार ठरवतील, देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडेंची आमदारांसमोर भूमिका। तर मुंडेंच्या जागी मी असते तर राजीनामा दिला असता, नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय सुप्रिया सुळे या संदर्भात आक्रमक। 4 दिवस वाट पाहणार, नंतर कागदपत्र कोर्टासमोर ठेवेन, मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवारांना पोस्टकार्ड टाकण्याचं जनतेला आवाहन सुद्धा करणार, अंजली दमानी यांचा इशारा। धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया क्षीरसागरांचा अजेंडा, तर धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊ नये लक्ष्मण हाकेंचं विधान। ठाण्यातही ओनली भाजपच करायचंय, मंत्री गणेश नाईक दर 3 महिन्याला ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार, गणेश नाईकांची माहिती। गणेश नाईक एकनाथ शिंदेंना वरिष्ठ, शिंदेंनी सुद्धा नवी मुंबईत जावं पण ते रुसून बसलेत, संजय राऊतांचा निशाणा, तर जेलवारी केलेल्यांनी शिंदेंवर आरोप करण्याची गरज नाही, शंभूराज देसाईंची टीका। जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यातही यश संपादन करू, ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रश्नावर गणेश नाईकांची प्रतिक्रिया। प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री योगींशी संवाद, तात्काळ मदत करण्याचे मोदींचे निर्देश। दुसऱ्या राज्याशी तुलना करून सुळेंनी राज्याची बदनामी करू नये, एक दिवस सुळे ही सरकारचं कौतुक करतील, बावनकुळेंचा सुप्रिया सुळेंना टोला, तर 50 दिवसांपासून राज्याची बदनामी कोण करतंय ते पहा, सुळेंचं प्रत्युत्तर। शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी 4 संशयित आरोपी एलसीबीच्या ताब्यात, संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलीस सूत्रांची माहिती, तर काही तासातच अपहरण प्रकरण उघड होण्याची शक्यता। रणजितसिंग मोहिते पाटलांवर लवकरच भाजपकडून कारवाई होणार, पक्षविरोधी कारवाई केल्याचे पुरावे पक्षाकडे असल्याची या ठिकाणी माहिती, तर कारवाई होण्याची आता शक्यता, सूत्रांची माहिती। 5व्या दिवशीही जरांगेंचं उपोषण सुरूच, आरक्षण देणार की नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, दगाफटका केल्यास 5 वर्ष सरकारला सुखानं सत्तेत राहू देणार नाही, जरांगेंचा इशारा। मनसेचा उद्या मुंबईस्तरीय राज्यस्तरीय मुंबईमध्ये मेळावा, तर आगामी महापालिका निवडणुकींच्या संदर्भात पक्षाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केलं जाणार, राज ठाकरे मोठे निर्णय घेण्याचीही शक्यता। 31 जानेवारीपासून आता अर्थसंकल्पीय अधिवेशन, तर 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार। ज्ञानराधा फसवणूक प्रकरणामध्ये सुरेश कुटेसह 4 जणांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, 39 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये अंबड पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी होणार, महिलांनी आता संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनांचा लाभ घेतल्यास तो रद्द होणार, सूत्रांची माहिती। पुण्यातील जनता वसाहतीमध्ये अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड, दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचा संशय, रिक्षा आणि कॅबचे यामध्ये मोठं नुकसान, नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण। पुण्यामध्ये जीबीएसचे 111 रुग्ण, तर सांगली जिल्ह्यात 2 रुग्ण, केंद्राच्या उच्चस्तरीय पथकाकडनं या ठिकाणी पाण्याची पाहणी सुरू। फेब्रुवारी महिन्यामध्ये पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। जीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्यानं दळणवळणाचा उपग्रह NVS-02चं उड्डाण, भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग आणि वेळ या उपग्रहामुळे कळणार।